महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। नाशिकमधील खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे जीव जात असून या प्रश्नावर आज संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येत असल्याचं दानवे यांनी सांगितलंय। सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग अशा सर्वच ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचा आरोप करत आढावा घेऊन खड्डे बुजणार असं मुळीच वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे। 4 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी केलेली होती। परंतु आज जर महाराष्ट्रात फिरलो, मी मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, पूर्व विदर्भात गेलो, पश्चिम विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तर सगळीकडे खड्ड्यांचं मोठं साम्राज्य महाराष्ट्रात आहे। आणि वाटतं कोणीतरी एक हसन मुश्रीफ मंत्रींनी सुद्धा याच्याविषयी सांगितलं की महाराष्ट्रातले खड्डे बघून रस्त्याची लाज वाटते। सरकारमधल्याच एका मंत्र्याची प्रतिक्रिया आहे, तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल? आणि म्हणून शिवसेनेनं नाशिकच्या महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे। भारतीय जनता पार्टी या नाशिकमध्ये फक्त कुंभमेळ्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाचं लुटीचं काम भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे। आणि मला असं वाटतं लूट करत असताना जनतेचे जीव जात आहेत, याचं भान सुद्धा भारतीय जनता पार्टीला राहिलेलं नाही। आढावा घेऊन करणार काय? खड्डे बुजवा म्हणा, आढावा काय घेता? सार्वजनिक बांधकाम खातं असेल, त्यांचं MSRDC असेल, स्टेट हायवे असेल, नॅशनल हायवे असेल, या सगळ्याच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। नुसते एकनाथ शिंदे साहेबांनी आढावा घेऊन काय होणार आहे? 36 जिल्ह्याचा त्यांच्या डिपार्टमेंटकडे काय अधिकार आहे त्याचा? महापालिकेचं केलं तर केलं, ते देवेंद्रजी फडणवीसांनी निधी दिला तर, नाही तर आढावा घेऊन खड्डे बुजतील असं मुळीच मला वाटत नाही।